गरीब की आवाज सुनेगा तो क्या होगा नहीं। ये दुर्भाग्यपूर्ण आगे बढ़ो। मुंबईत काँग्रेस नेत्यांचं अदानी विरोधात आंदोलन सुरू आहे। स्मार्ट मीटर आणि वाढत्या वीज बिल विरोधात हे आंदोलन सुरू आहे। बीकेसीतील डीसीबी कार्यालयात काँग्रेस नेत्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे। यामध्ये खासदार वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख, माजी आमदार नसीम खान हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। काँग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। मुंबई काँग्रेस नेत्यांचं अदानींविरोधात आंदोलन सुरू आहे। स्मार्ट मीटर आणि वाढत्या वीज बिल विरोधात हे आंदोलन सुरू आहे। मागच्या काही दिवसांपासून या संदर्भात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, मात्र आता आंदोलनाची भूमिका काँग्रेसनं घेतलेली आहे। बीकेसीतील डीसीपी कार्यालयात काँग्रेस नेत्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे। यामध्ये खासदार वर्षा गायकवाड आक्रमक झाल्यात। या आंदोलनामध्ये खासदार वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख, माजी आमदार नसीम खान हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। स्मार्ट मीटर आणि वाढत्या वीज दर विरोधात सध्या काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय। बीकेसीतील डीसीबी कार्यालयात काँग्रेस नेत्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी अक्षय मावळे आपल्यासोबत जोडलाय। अक्षय, मुंबईत काँग्रेस नेत्यांचं अदानी विरोधात आंदोलन सुरू आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून स्मार्ट मीटर आणि वाढत्या वीजबिलाची चर्चा होत आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र आता काँग्रेस या संदर्भात आक्रमक झाले। नक्कीच, कारण आपण जर बघितलं तर मुंबईच्या बीकेसी परिसरात काँग्रेस नेत्यांचे आंदोलन सुरू आहे। स्मार्ट मीटर आणि जे वाढते दर आहे इलेक्ट्रिसिटीचे याच्या विरोधात हे संपूर्ण काँग्रेस नेते आज रस्त्यावर उतरले आहे। बीकेसीमध्ये धरणे आंदोलनावर बसले आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे काँग्रेसचे नेते आहे यांची आता धरपकड सुरू झालेली आहे। पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहे। नेमकं आता हा स्मार्ट मीटर विरोधात अगोदरपासूनच काँग्रेसचे जे संपूर्ण नेते होते हे आक्रमक झाले होते। यांनी जे स्मार्ट मीटर आहे याला देखील विरोध केला होता आणि दिवसेंदिवस जर आपण बघितलं तर वीज बिलाच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। बीकेसी मधील जे डीसीपी कार्यालय आहे या ठिकाणी हे काँग्रेस नेते धरण्यावर बसले होते आणि या आंदोलनामध्ये खासदार वर्षा गायकवाड असेल, आमदार असलम शेख असेल, माजी आमदार नसीम खान हे देखील या धरणे आंदोलनावर बसले आहे। मात्र आता हे आंदोलन चिघळण्याची देखील शक्यता आहे। दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहे आणि पोलिसांकडून आता या संपूर्ण काँग्रेस नेत्याची धरपकड सुरू आहे। कारण नक्कीच अक्षय, काँग्रेसच्या आक्रमक अशा सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात आपण अपडेट घेतच राहणार आहोत। मात्र यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख, माजी आमदार नसीम खान हे देखील उपस्थित आहेत। या व्यतिरिक्त अन्य कुठले काँग्रेसचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी आहेत? नक्कीच, कारण आपण जर बघितलं तर महत्वाचे जे वर्षा गायकवाड जे आहे या वर्षा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे। माजी आमदार जे असेल, माजी आमदार असेल, संपूर्ण काँग्रेसचे जे महत्वाचे नेते आहे हे या आंदोलनामध्ये आलेले आहे आणि धरणे आंदोलनावर देखील बसलेले आहे। मात्र आता हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चिघळण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जात आहे। कारण नक्कीच अक्षय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।